रात्रीच्या वेळेला जेवण झालेलं आहे आणि भांडी वगैरे सगळं आवरायचं आहे, जे ओटा क्लीन करायचा आहे. संध्याकाळच्या वेळेला जी किचनमध्ये आपण जे काय क्लिनिंग करतो ती करायची. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. रात्रीचं जेवण झाल्यावर क्लिनिंग जी आपण करतो ती थोड्या अधिक फरकाने एकसारखीच असते आपल्या सगळ्या गृहिणींची. पण उन्हाळ्यामध्ये मी कोणती अशी विशेष हे करते की बाबा क्लिनिंगमध्येच त्या म्हणजे क्लिनिंग केल्याबरोबर त्या बाकीच्याही गोष्टी करते की जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला बरं पडेल. तर यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हालाही त्याचा उपयोग करता येईल. कारण प्रत्येक ऋतूमध्ये थोडंफार रुटीन बदलतं, जास्त नाही पण थोडंफार फरक करावाच लागतो ऋतूप्रमाणे. तर जेवून झालं आणि भांडी सगळी ती अशी धुवून घेतलेली आहेत, पण घासायची वगैरे आहेत. म्हणजे भांड्याला जे काही खरकट असतं ते धुवून घेतलं आणि आता भांडी घासून घेते. त्यानंतर भांडी मग स्वच्छ धुवून घेईन. तर भांडी थोडी कमी दिसत असतील कारण चहा झाल्यावर लगेच भांडी ती असतात जी काय चहाची ती लगेच तिथल्या इथे धुवून घेते. भांडं असेल ते घासून किंवा चहाचे कप वगैरे ते लगेच, किंवा दुधाचं भांडं रिकामं झालं असेल संध्याकाळच्या वेळेला तर ते घासून टाकते लगेच. कारण उन्हाळ्यात रात्रीच्या वेळेला नको वाटतं, किचनमध्ये अगदी नको वाटतो. तर त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला जे काय होतं ते तेव्हाच घासून घेते. आणि उन्हाळ्यात कसं इतर वेळेला आपण आमटी भाजी जरी सकाळ संध्याकाळ करत असलं तर उन्हाळ्यात जरा गरम होतं, त्यामुळे सकाळच्या वेळेला एखाद्या वेळेला आमटी असली तर ती चालून जाते. म्हणजे सकाळची आमटी असेल ती एखाद्या वेळेला चालून घेतो, तर बाकीच्यांनाही माहिती असतं घरातल्यांना आपल्याला गरम होत असतं. त्यामुळे भांडी तुम्हाला थोडी दिसत असतील कारण चहाची भांडी वगैरे किंवा चपात्या झाल्यावर लगेच मी पोळपाट वगैरे धुवून ठेवलेला तो लावला मी मगाशीच, कारण ती सुकलीही होती जेवेपर्यंत. आणि आता ही जेवलेली आहे तीच थोडीफार भांडी आहेत, म्हणजे भाजीची वगैरे आमटीचं वगैरे ताटं अशीच ती आहेत फक्त भांडी. मग अशी थोडीशी भांडी असली की वेळ लागत नाही आणि आपल्यालाही कंटाळा आल्यासारखं वाटत नाही ना. भरपूर भांड्याचा ढीग बघितला की नको वाटतं. तर गुढीपाडव्यासाठी आपण संपूर्ण अगदी घरदार अगदी सगळं झाडून चकाचक करतो, तसं आम्ही केलेलं आहे आपण. तर तो व्हिडिओ आलेलाच आहे आपला. पण किती आपण स्वच्छ केलं तरी संध्याकाळची किंवा सकाळची जी काय असतात क्लिनिंग त्या काही ज्या असतात त्या गोष्टी कराव्याच लागतात. कारण जेवण केलं की ओट्यावर काही उडणार, गॅस शेगडीवर काही डाग पडतात किंवा भांडी वगैरे असं जे काय आहे ते करावंच लागतं रोजचं. किती आपण आदल्या दिवशी क्लिनिंग जरी केलं असलं किंवा 2 दिवस आधी जरी केलं असलं तरी ते करावंच लागतं. भांडी घासून झालेली आहेत कारण थोडीशीच होती त्यामुळे झाली पटकन भांडी. आणि आता गॅस शेगडी, कारण पीठ वगैरे सांडतं, भाजी आपण करतो, आमटी वगैरे गरम करतो, तर ते सगळं उडलेलं असतं. आणि जरी 1-2 दिवसापूर्वी जरी स्वच्छ केलेलं असलं तरी काय होतं पाठीमागे टाईल्सवर वगैरे पण उडतं. संपूर्ण सगळी टाईल्स नाही रोजचं धूत, हे आता मी जेवढं धुताना दिसते तेवढंच रोजचं मी धुवून घेते. थोडंसं जे काय आपण साबण तयार केलेला असतो त्याचाच एक हात फिरवून लगेच पाणी त्यावर टाकून घेते. आणि रोज असं केल्यामुळे काय होतं मग एकदम ते खूप वेळ असं घासत राहावं लागत नाही. कारण बरेच दिवस जर घासलं नाही 5-6 दिवस तरी त्यावर मग ते उडत जाणार. त्यामुळे मी रोजच्या रोजच ते घासून घेत असते. फक्त डीप क्लिनिंग असलं की मग सगळी टाईल्स वगैरे सगळं येतं त्यामध्ये. तर रोजची करते ती फक्त आपण फोडणीपुरतं वगैरे हे करतो तेवढाच तो भाग धुवून घेते. कधीतरी आठवड्यातून म्हटलं तर एखाद्या वेळेला स्प्रेने वगैरे असंही करून घेते. आणि शेगडी काय आपण गॅस शेगडी जी असते ते रोजची धुवून घेतो किंवा गॅस ओटा असतो तो धुवून स्वच्छ पुसून घेतो. शक्यतो खरकटी भांडी जी असतात ती घासून ठेवावीत, निदान धुवून तरी ठेवावीत. अगदीच जमलं नाही, शक्य नाही झालं तर निदान धुवून ठेवावी. खरकटी भांडी ठेवू नयेत असं पहिल्यापासून आपल्याकडे म्हणतात की खरकटी भांडी ठेवून कधी झोपू नये. रात्रीची जी खरकटी भांडी असतात ती कधीही ठेवून झोपू नये. दुपारची नाही ठेवून कधी झोपत, त्या रात्रीची तर अजिबातच नाहीत. कारण मग दुसऱ्या दिवशी त्याचा खूप लोड पडतो. हे जर सगळं ठेवलं तर ह्याच कामाला जे 15-20 मिनटात जे आपलं काम होणार असतं ते दुसऱ्या दिवशी तासभर लागतं. आणि त्याच्यापुढे बाकीचं सगळं आवरायचं असेल तर मग ते पुन्हा गोंधळ होऊन जातो, चिडचिड होते. त्यापेक्षा संध्याकाळी सगळं आवरलं आपण कामं हे तर काय होतं दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर आपल्याला दुसऱ्या दिवशीचं जे काय आहे ते चालू करता येतं. आंघोळ केली की दुसऱ्या दिवशी जे काय आहे ते चालू करता येतं. नाहीतर मग आदल्या दिवशीचं ते निम्मं करायचं, मग पुन्हा चालू करायचं, मग चिडचिड होते. कारण बाकीची सगळी उठतात तोपर्यंत आणि आपल्याला स्वतःला असा वेळच मिळत नाही, असं होऊन जातं. त्यामुळे ही जी काही क्लिनिंग आहे ना थोडासाच अगदी वेळ लागतो, पण ही जी क्लिनिंग आहे ती रात्रीच करून झोपायचं. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला स्वच्छ असं छान असं अगदी उठल्याबरोबर आपण आंघोळ केली की छान अशा आपण स्वयंपाकघरात अगदी प्रवेश करतो आणि आपल्याला छान वाटतं स्वयंपाक करायला. त्यातही आणि उन्हाळ्यात पुढे जाऊन सांगेन की काय आणि कोणती कामं करून ठेवायची आदल्याच दिवशी की ज्यामुळे दुसऱ्या दिवशी बरं पडेल.
कारण हा उन्हाळ्याचा आपला सीझन चालू आहे, त्यामुळे ही कामं रात्रीच करून ठेवायची की ज्यामुळं दुसऱ्या दिवशी खूप बरं पडतं. तर ओटा वगैरे धुवून झालेला आहे आणि सिंक आहे तो सगळा घासून घेते. आपलं कोणतं एखादं काम आहे तर ते आज करायचं तर ते आत्ता वेळ असेल तर आत्ता करून घ्यावं. म्हणजे हे आता जीवन घेतल्याशिवाय करून घेता येत नाही, पण ते उद्यावर ढकलू नये. आजचं काम आजच केलं पाहिजे. असं म्हणतात ना, कल करे सो आज करे, आज करे सो अब करे. जितकं म्हणून जेव्हाच्या तेव्हाचं काम ज्या त्या वेळेला केलं की दुसऱ्या कामांनाही पटापट दुसरी कामं होऊन जातात. नाहीतर ते पेंडिंग, एकदा कोणतंही काम पेंडिंग ठेवलं तर पुढची कामं पेंडिंग पडत जातात, असं होऊन जातं. हे रात्रीचं क्लिनिंग आहे, ते एकदा आटपलं की आपण बिंदास झोपू शकतो रात्री. नाहीतर मग दुसऱ्या दिवशी उठलं की पुन्हा ही कामं करा वगैरे असं मग डोक्यात चालू राहत नाही. आजची कामं आज केली नाही तर ते डोक्यात नेहमी चालू राहतं. आत्ता नाही केलं तर उद्या जरा मला जास्त हे होईल, त्यापेक्षा आत्ताचं काम आत्ताच करून टाकायचं. म्हणजे दुसरी कामं पुढं करायला आपण रिकामं होतो. आणि कोणतंही काम ना आपण करेपर्यंत वाटतं की आता अजूनही करायचं आहे. काय एकदा करायला चालू केलं की वेळ लागत नाही आणि एकदा केलं की वाटतं बरं झालं केलं, आणि मग तशीच सवय लागते. तर ते काम त्या त्या वेळेला, ज्या त्या वेळेचं काम ज्या त्या वेळेलाच करावं. म्हणजे आणि आपल्यालाच बरं पडतं, कारण दुसरं कोणी करणार नसतं, आपल्यालाच करायला लागत असतं. त्यापेक्षा ठेवण्यापेक्षा ते त्याच वेळेला करून घेतलेलं बरं. तर सगळी क्लिनिंग झालेली आहे. म्हणजे ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलं, शेगडी स्वच्छ केली, सिंक वगैरे स्वच्छ केली आणि जिथल्या इथे बाकीच्या वस्तू ठेवून दिल्या की जेणेकरून दुसऱ्या दिवशी बरं पडेल. तर हा हंडा मी आता भरून ठेवणार आहे. तर ह्याची ट्रिक सांगितली, कारण माठ मी अजूनही आणलेलं नाही. तर माठ आणायचं आहे असं म्हटलेलं आहे, तर आणलेला नाही आहे अजून, बाहेर गेलेलेच नाही आहे. तर तोपर्यंत काय गार पाणी तर हवं, कारण उन्हाळा चालू झालेला आहे, बराचसा कडक उन्हाळा आहे. तर पाणी गार हवं असतं. तर त्यासाठी काय ट्रिक करते ती मी शेअर केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तर ती पाहिली नसेल तर अवश्य पहा. तर तेच आता करणार आहे, पण एवढं डीपमध्ये दाखवत नाही. पण हे आता का करायचं, हे रात्रीच नेहमी मी भरून ठेवते पाणी. म्हणजे का भरून ठेवायचं, तर दुसऱ्या दिवशी अगदी गार पाणी मिळण्यासाठी. कारण सकाळी 9-10 वाजले की तेव्हापासून जे गरम व्हायला चालू होतं तेव्हापासून पाणी हवं असतं, गार पाणी हवं असतं. सकाळी जर भरलं, जरी मी 6 वाजता जरी उठून पाणी भरलं तरी ते 9-10 वाजेपर्यंत गार होत नाही, आणि संध्याकाळच्या वेळेत गार झालेलं असतं. मग ह्या वेळेला जर भरलं, मी 9-10 वाजता ते भरते, तर पाणी मारून 1-2-3 वेळा झोपेपर्यंत, काय लगेच झोपत नाही आपण, झाल्या 1 तासभर आपण जागं असतो नंतर, त्यामुळे 1-2 वेळा मी पुन्हा पाणी मारते झोपेपर्यंत. आणि सकाळी उठलं की मग आंघोळ झाल्यावर एखाद दुसऱ्याला पाणी मारलं की 9-10 वाजेपर्यंत पाणी त्यातलं एकदम गार झालेलं असतं. त्यामुळे हे आत्ता करून ठेवलं की उन्हाळ्याची दुसऱ्या दिवशीची ही सगळी तजवीज जी असते ती होते पूर्ण. त्यामुळे सगळ्यांना मग गार पाणी मिळतं. ओट्याच्या शेजारी पिंप दिसत असेल तर ते पाणी सकाळचं भरलेलं असतं आणि त्यात तुरटी फिरवते, त्यामुळे काय होतं, गाळ जो असतो खाली भरत बसतो आणि मग त्यातलं पाणी यामध्ये भरून ठेवते की ते निथळ झालेलं असतं. मग असं स्वच्छ पाणी भरून ठेवलं दुसऱ्या दिवशी मस्तपैकी गार पाणी सकाळपासून प्यायला तयार होतं. तर हे असं बाजूने गार पाणी मारून घ्यायचं, कारण संध्याकाळच्या वेळेला पाणी गार झालेलं असतं आणि हवा पण थंड थोडीफार होते. दिवसभर एकदा 9 नंतर झालं की 9 नंतर उन्हाचा खूप तडाखा वाढतो आणि मग त्याच्यात पाणी गार एवढं होत नाही, असं होतं. पाण्याचं एक जे भांडं असतं ज्यावर मी हंड्यावर पाणी मारलं किंवा ओट्यावर पाणी मारायला घेतलं, ते भांडं आता घासून ठेवलं आणि हात स्वच्छ घासायचे, कारण आपण क्लिनिंग केलेली असते. त्यामुळे हँडवॉशने हात घासून घ्यायचे, कारण जेवढी स्वयंपाकघराची स्वच्छता आवश्यक असते तेवढी आपली, कारण आपण जेवण वगैरे करणार असतो किंवा इतर सगळ्या गोष्टी आपणच करत असतो, तर ते हातही स्वच्छ पाहिजेत. आता उन्हाळ्यासाठी आणि एक गोष्ट शेअर करते, ही टिप देखील होईल. तर उन्हाळ्यात आपण दूध जे तापवतो तर ते काही जण फ्रीजमध्ये ठेवतात, पण मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण फ्रीजमधलं मलाच पर्सनली आवडत नाही. फ्रीजमध्ये राहतं, टिकतं, पण फ्रीजमध्ये नाही ठेवायचं ना, तरी काय करायचं, गार पाणी घ्यायचं मोठ्या ताटात आणि त्यामध्ये ते भांडं जे असेल तर ते भांडं त्यामध्ये ठेवायचं की मग दुसऱ्या दिवशीपर्यंत काय नासत वगैरे नाही. आणि उन्हाळ्यात 2 ते 3 वेळा उकळून घ्यायलाच लागतं दूध. मी 3 वेळा उकळते आणि पुन्हा रात्रीचं असं गार पाण्यात ठेवते, त्यामुळे दूध नासत नाही. एखाद्या वेळेला नासतं तसं, जर उकळायचं राहिलं तर. टेबलही स्वच्छ पुसून घेतला आणि अशी किचनची स्वच्छता केल्यामुळे आपलं किचन हायजेनिक राहतं. आता इथे अगदी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिलेंडरचा जो नॉब असतो तो स्विच ऑफ करायचा, म्हणजे बंद करायचा. आणि आता सगळं आवरलेलं आहे किचनमधलं आणि आता लाईट ऑफ केली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.